माजी मुख्यमंत्री देखील आहेत। चव्हाण साहेब, आपलं स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आशिष देशमुख यांनी दावा केला होता याआधी की काँग्रेसचे बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत, लवकरच प्रवेश देखील होणार आहे। आणि त्याचबरोबर आता आणखी एक मोठं विधान सुशीलकुमार शिंदेंनी केलं की मला भाजपकडून ऑफर आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? हे पहा, काँग्रेसचे नेते भाजपच्या संपर्कात आहेत का भाजप काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात आहे हे पहिल्यांदा क्लिअर करा। आता एक गोष्ट निश्चित आहे की शिंदे साहेबांनी काही वक्तव्य केलेलं आहे, त्यांना 2 वेळेला काहीतरी ऑफर दिली असं ते म्हणतात, तर त्यांनी ती स्वीकारली नाही। शिंदे साहेब कधीही पक्ष सोडून काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत, प्रणिती कुठे जाणार नाही, मला खात्री आहे। पण यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की भाजपचा आता आत्मविश्वास ढळलेला आहे। त्यांच्या प्रशासकीय कामावर, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामावर आता त्यांना विश्वास राहिलेला नाही। म्हणून ते कुठेतरी राम मंदिराची पूजा अर्चा करायचं चाललेलं आहे। मोदी 11 दिवसाचं अनुष्ठान करणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्यावर त्यांचा कॉन्फिडन्स नसल्यामुळं ते इतर पक्षाचे नेते घेत आहेत। त्यांनी एकनाथ शिंदेना घेतलं, अजित पवारांना घेतलं, आता काँग्रेसचे नेते कोणी येत आहेत का? कारण त्यांच्या स्वतःच्या स्थानिक भाजपच्या नेत्यांच्यावर मोदींचा किंवा भाजपच्या नेतृत्वाचा विश्वास राहिलेला नाही की हे महाराष्ट्रामध्ये जिंकू शकतील म्हणून, आणि म्हणून ते प्रयत्न त्यांचे चाललेले आहेत। आता त्याला काही प्रयत्नाला यश असं मला काही वाटत नाही, कारण आता सत्तांतर जर डोळ्यासमोर दिसत असेल, भाजपचा पराभव होणार असेल, तर आता कोणी काँग्रेसमधले कोणी नेते भाजपमध्ये जातील हे मला काही वाटत नाही। त्यामुळं मला वाटतं शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की अशी ऑफर आली होती, आली असेल म्हणजे भाजप त्यांच्या संपर्कात गेला असेल, पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं, स्पष्ट नकार दिलेला आहे। पण मला वाटतं इथं हा चॅप्टर संपलेला आहे। अगदी पृथ्वीराजजी, पण तुम्ही म्हणताय तसं चॅप्टर संपला असला तरी सुशीलकुमार शिंदेंनी हे जाहीर वक्तव्य करणं, त्या चंद्रकांत पाटील आज त्यांना भेटीसाठी जात आहेत, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि सगळेच जण सगळ्या मार्गाने सुतोवाच करतायत। काँग्रेसमध्ये थोडीशी नाराजी आहेच आणि यंग ब्रिगेडमध्ये खास करून ही नाराजी आहे असं म्हणता येईल का? नाही नाही, असं काही नाही, बिलकुल नाही, नाराजी नाही। एखाद्याला पद मिळालं नाही तो नाराज होतो। आता काही दिवसापूर्वीच ते मिलिंद देवरा सोडून गेले, त्यांना लोकसभेची उमेदवारी पाहिजे होती, ते त्यांना तिकडून मिळणार असेल बहुतेक दक्षिण मुंबईची उमेदवारी, म्हणून ते गेले। तर त्यामुळं काही नाराजीचं वगैरे काही नाही। प्रत्येकाला ज्याला पद मिळत नाही तो नाराज होतो, तात्पुरता होतो, पण ही छोटी पक्षाच्या जोरावर ही माणसं मोठी झालेली आहे, ते वैयक्तिक कोणी मोठे नाहीये। आणि त्यामुळं पक्ष सोडून तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या नादी लागला तर त्यांचं काय होतं ते आपण, जे आता पक्षात गेलेले आहेत त्यांचं काय चाललंय आपण पाहतोय। बर, पृथ्वीराजजी, दरेकरांनी असं म्हटलेलं आहे की मोदींचं नेतृत्व हे अनेक तरुणांना भावते, मग त्याच्यामध्ये अनेक पक्षात मधल्या जे तरुण आहेत त्यांना सुद्धा ते भावते, आणि त्यांनी याच गोष्टीकडे सुतोवाच केलेला आहे की अनेक काँग्रेसमध्ये तरुण जे आहेत ते येण्यास इच्छुक आहेत। जर मोदींचा इतका आत्मविश्वास असता तर त्यांनी हे राम मंदिर, अर्धवट राम मंदिराचं पूजन, 11 दिवसाचं अनुष्ठान हे करायची गरज भासली नसती। शेवटी काय की 2014 मध्ये आजचे दिन आणि आर्थिक उन्नतीचं काही काळ चाललं नाही, नंतर 5 वर्ष त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचं कार्ड देखील चायनाने मोकळं पाडलं। आता त्यांना काही काळात राहिलेलं नाही, त्यामुळे ते आता राम मंदिर मिळतंय का, कोणी दुसऱ्या पक्षाचे नेते घेता येतील का, याचा प्रयत्न चाललेला आहे। याचा अर्थ महाराष्ट्राचं त्यांचं नेतृत्व अपयशी ठरलेलं आहे, हा त्याचा अर्थ आहे। बरं, पृथ्वीराजजी धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी। तर